नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तेजपूर युनिव्हर्सिटी तेजपूर विश्वविद्यालय मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. पाहू शकता. ॲप्लिकेशन्स थ्रू आर इन्व्हायटेड एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ रजिस्ट्रेटर अँड अदर नॉन टीचिंग पोझिशन्स. Details of the advertisement, other terms and conditions are available on the university website. लास्ट डेट आहे अर्ज करण्यासाठी 15 मे 2024. डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. कुल सचिव और अन्य गैर शिक्षण पदों के लिए उम्मीदवारों के आवेदन केवल ऑनलाइन आमंत्रित किए जाते हैं. विस्तृत विज्ञापन जे आहे विश्वविद्यालय वेबसाईटवर देण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता. अधिकृत जी जाहिरात देण्यात आलेली आहे त्यानुसार ॲडव्हर्टाइजमेंट नंबर देण्यात आलेला आहे. ॲप्लिकेशनचे आहेत सुरू होत आहेत 28 मार्च 2024 पासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 मे 2024. लास्ट डेट आहे सबमिशनसाठी जी हार्ड कॉपी आणि डॉक्युमेंट्स जे आहेत ऑफलाईन पद्धतीने सबमिट करण्यासाठी 25 मे 2024. यानंतर डिटेलमध्ये पाहू शकता. पहिलं पद आहे रजिस्ट्रेटर, एक पद आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. ग्रुप ए स्टॅच्युरी टेन्चर पोस्टसाठी. याच्यामध्ये पे लेवल देण्यात आलेलं आहे 7व्या CPC-नुसार. वयाची पात्रता 57 वर्षापेक्षा कमी असावं. UR साठी आहे, ओपनसाठी एक जागा आहे. यानंतर दुसरं पद आहे इंटरनल ॲडल्ट ऑडिट ऑफिसर. ग्रुप ए साठी आहे 56 वर्षापेक्षा जास्त उमेदवाराचं वय नसावा. तिसरं पद आहे डेप्युटी रजिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी एक जागा आहे. यानंतर चौथं पद आहे असिस्टंट रजिस्ट्रेटर, एकूण 4 जागा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. 5वं पद आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक जागा. 6वं पद लॅबोरेटरी असिस्टंटसाठी डिपार्टमेंट ऑफ फिजिक्ससाठी एक जागा आहे. 7वं पद आहे ज्युनियर अकाउंटंट ॲडमिनिस्ट्रेशनसाठी एक जागा. 8वं अप्पर डिव्हिजन क्लर्कसाठी एक जागा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. 9वं पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क LDC साठी एकूण 6 जागा आहेत. वयाची पात्रता आहे 32 वर्षापेक्षा जास्त नसावे उमेदवाराचं वय. मल्टीटास्किंगसाठी पाहू शकता 5 ॲडमिनिस्ट्रेशनसाठी. याच्यामध्ये लेवल 1 विथ रॅशनलाइज एंट्री फी आहे. याच्यामध्ये वयाची पात्रता 32 वर्षापेक्षा उमेदवाराचं वय जास्त नसावं. ॲब्झर्वेशन पाहू शकता. याच्यामध्ये डिटेल देण्यात आलेले आहेत. यानुसार रजिस्ट्रेटरसाठी एक पद आहे ॲडमिनिस्ट्रेशनसाठीची. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे ती पाहिली जाऊ शकते. पाहू शकता. मल्टीटास्किंग स्टाफ जो आहे या पदासाठी 10वी पास आणि रेकग्नाइज बोर्ड आणि ITI पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर LDC लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी बॅचलर्स डिग्री, त्याचबरोबर इंग्लिशचा स्पीड 35 वर पर मिनिट आणि हिंदी टायपिंगसाठी 30 वर पर मिनिट आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे, माहिती चेक केली जाऊ शकते. अर्ज करण्यासाठी जी अधिकृत लिंक देण्यात आलेली आहे पाहिली जाऊ शकते. इथे या वेबसाईटद्वारे रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला जाऊ शकतो, अर्ज फिल आउट केला जाऊ शकतो. ॲप्लिकेशन फी पाहू शकता. ॲप्लिकेशन फी 1000 रुपये आहे. रजिस्ट्रेटर या पदासाठी 500 रुपये फी आहे. नॉन रिफंडेबल फी असणार आहे. SC ST आणि PWDसाठी याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची फी नाही आहे. यासाठी डिटेल देण्यात आलेले आहेत. ॲप्लिकेशन बरोबर अर्ज फी भरण्यासाठीचे डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही जी भरती आहे विविध पदांसाठीची, या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.